नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गुरुवारी इंडिया टुडे या वृत्त समूहाच्या वतीने आयोजित केलेला मूड ऑफ द नेशन नावाचा सर्वे म्हणजे मतचाचणीचे आकडे दाखवण्यात आले. त्यामध्ये अर्थातच महाराष्ट्राचा आकडा आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे आणि तो बघितला तर महायुतीचं पारडं विधानसभा निवडणुकीसाठी आजच्या घडीला जड आहे. हे मतचाचणीवाले नेहमी एक गोष्ट सांगतात की आम्ही जे काय सांगत असतो, आम्ही आमचे निष्कर्ष देत असतो, आकडे देत असतो, ते त्या दिवसाशी संबंधित असतात. त्याच्या पुढे मागे 10-15 दिवस ते लागू असतात. कारण त्या दिवशी मतदान झालं तर आता हा जो सर्वे आहे हा साधारण ऑगस्ट महिन्यात पहिल्या 10 दिवसात घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे 1 ते 10 ऑगस्टच्या दरम्यान कुठच्या पक्षाची, कुठच्या नेत्याची, कुठच्या सरकारची, कुठच्या आघाडीची किती लोकप्रियता होती आणि कुठल्या कुठल्या विषयात त्यांच्याविषयी आकर्षण होतं किंवा विरोध होता याची ती गणना आहे. आणि म्हणून हेच निकाल डिसेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये मिळतील अशी अपेक्षा बिलकुल करता येत नाही. पण आज जे दिसतंय ते टिकवणं किंवा गमावणं हे प्रत्येक पक्षावर अवलंबून असतं. आणि हे जे काय ते आकडे आलेले आहेत त्यामध्ये पक्ष आघाडी असं बघण्यात अर्थ नाही. याचं कारण असं आहे की या क्षणी तरी महायुतीत अजितदादा टिकतील की नाही यावर सुद्धा सगळ्या राजकीय निरीक्षकांच्या मनात शंका आहे, प्रश्नचिन्ह आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीत आदळआपट करतायत त्यामुळे त्यांना अपेक्षित जागा महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वाट्याला आल्या नाहीत तर ते टिकून राहतील का याची शंका आहे. आणि म्हणून या सर्वेमध्ये एक गोष्ट आपण गफलत होण्याची जागा लक्षात घेतली पाहिजे की महाविकास आघाडी किंवा महायुती म्हणून मिळणारी मतं किंवा त्याकडे असलेला कल अशा मतमोजणीतून काय तो सर्वेतून मिळत असला तरी एक एक पक्षाला किती मतं मिळतील हे सांगणं अवघड असतं. याचं कारण जिथल्या जिथल्या भागातून हा सर्वे घेतलेला असतो तिथल्या महाविकास आघाडीच्या किंवा महायुतीच्या बाजूच्या मतदाराने महायुतीला मत देणार असं म्हटलं असलं तरी त्यातले अनेक जण त्यापैकी महायुतीतल्या किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्या तरी पक्षाशी लॉयल असू शकतात, निष्ठावान असू शकतात आणि म्हणून त्यांना आवडणाऱ्या पक्षाचा उमेदवार आला नाही तर आपलं मत ते बदलू शकतात. महायुतीऐवजी महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात, महाविकास आघाडीकडून महायुतीकडे जाऊ शकतात किंवा कधी कधी त्यांचा आवडता बंडखोर उभा राहिला तर महायुती महाआघाडीकडे पाठ फिरवून ते बंडखोराला मत देऊ शकतात किंवा आणखीन कुठला तिसरा पक्ष शोधू शकतात. आणि म्हणून महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यासाठी जी मतांची टक्केवारी दाखवली आहे ती प्रत्यक्ष निवडणुकीच्या मतदानातून आणि मतमोजणीतून समोर येण्याची बिलकुल शक्यता नसते. त्यामध्ये फार मोठा उलटफेर होऊ शकतो. पण एक गोष्ट मान्य करावी लागते की या सर्वे मधून महाविकास आघाडीला झुकतं माप मिळताना दिसत असताना एक छुपा रुस्तुम पुढे आलेला आहे ज्याच्या नावाची फारशी चर्चा होत नाही. तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा या सगळ्या 2-2.5 वर्षाच्या राजकारणातला छुपा रुस्तुम आहे असं मी म्हणेन. 30 जून पर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतील यावर कधी चर्चा सुद्धा झाली नाही. चर्चा सुद्धा झाली नाही. पण अचानक सत्तांतर झाल्यानंतर, फाटाफूट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं सगळ्यांच्या डोक्यात असताना खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा करून टाकली आणि तिथपासून
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री म्हणून, संपूर्ण महाराष्ट्राचा नवा नेता म्हणून एकनाथ शिंदे हे नाव पुढे आलं. तोपर्यंत एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेचा एक नेता आणि ठाणे जिल्ह्याचा शिवसेनेचा नेता, एवढंच एकनाथ शिंदे यांची एवढीच ओळख होती. पण 30 जून पासून आता आपण म्हणू की साधारण 22, 24, 26 महिने होत आले. 26 महिन्यानंतर अशी अवस्था आहे की स्वतःला राज्यव्यापी नेते म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या बरोबरीला एकनाथ शिंदे येऊन पोहोचलेले. आणि त्यापेक्षाही महत्वाचं, ज्यांच्याविषयी राज्यामध्ये प्रचंड सहानुभूती आहे असे ढोल गेली 2 वर्ष पेटले जात आहेत, त्या उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही एकनाथ शिंदे खूप पुढे निघून गेलेले आहेत. कारण एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये 7 जागा जिंकून दाखवलेल्या आहेत. 7. आणि लक्षात ठेवा, एकनाथ शिंदे यांना यापूर्वीच्या युतीच्या निवडणुकीमध्ये भाजपचा जेवढा हिस्सा मिळत होता तेवढाच हिस्सा मिळालेला आहे. पण उद्धव ठाकरे यांना आजवरच्या निवडणुकीच्या बाहेरची मतं मिळालेली आहेत. शिवसेनेची गेल्या 8-10 निवडणुकीतली जी कोर मतं होती, कोर गाभा होता, त्याचा फार मोठा हिस्सा एकनाथ शिंदे घेऊन गेलेले. त्याला धनुष्यबाणामुळे गेलं, नावामुळे वगैरे म्हणणं ठीक आहे, पण एकनाथ शिंदे यांचं लोकसभेला मिळालेलं यश हे धनुष्यबाण किंवा शिवसेना हे पक्षाचं नाव एवढ्या पुरतं नाहीये. हे आता इंडिया टुडेचा आलेला सर्वे जो आहे, मूड ऑफ द नेशन, त्याच्यात दिसून येतं. या सर्वेमध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत एक प्रश्न विचारला गेला की एकनाथ शिंदे यांच्या कामावर महाराष्ट्राची जनता खुश आहे का? आणि खुश असेल तर किती खुश आहे? खूप खुश आहे की नुसतीच समाधानी आहे? हे जे 2 घटक असतात, समाधानी आणि खूपच समाधानी, ही मतं त्या व्यक्तीला लोकप्रियता किती आहे ते सांगतात. आणि मित्रांनो, मूड ऑफ द नेशन या सर्वेमध्ये एकनाथ शिंदेना जवळजवळ 60% अधिक लोकप्रियता किंवा समाधान मतांचा कौल मिळालेला आहे. ही गंमत आहे. तरीही उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता आणि एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता असं झालेलं नाहीये. एका बाजूला एकनाथ शिंदे यांची प्रचंड लोकप्रियता 30-35%, 34% काहीतरी दाखवली, आणि त्याविषयी त्यांच्यावर नाकर्तेपणाचा किंवा असंतुष्ट असल्याचा आरोप करणारी लोकसंख्या ही प्रचंड कमी दिसते, काहीतरी 17-22 काहीतरी आहे. आणि इथे लक्षात येतं की अवघ्या 2 वर्षात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात आपण सर्वाधिक लोकप्रिय नेता आहोत आजच्या घडीला हे दाखवून दिलेलं आहे. आणि विधानसभा निवडणुकीत ज्यांची गणना सुद्धा कधी नेता म्हणून झालेली नव्हती, मी स्वतः सांगतो, लोकसभा निवडणुका चालल्या होत्या तेव्हा मी वारंवार सांगितलं की एकनाथ शिंदे यांनी अवघ्या महाराष्ट्रात शिवसेनेचं नेतृत्व कधीही केलेलं नाहीये. अजितदादांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात स्वपक्षाचं नेतृत्व कधी केलेलं नाही. निवडणुका स्वतःच्या नेतृत्वाखाली कधीही लढवलेल्या नाहीत. यांनी उद्धव ठाकरे किंवा त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली लढवले. आणि त्यामुळे या दोघा अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची कसोटी लोकसभा निवडणुकीत लागणार आहे, हे मी वारंवार सांगितलेलं होतं. आणि त्या कसोटीला एकनाथ शिंदे उतरले असं दिसतं. माध्यमातून टीका केली गेली की एकनाथ शिंदे हे दाखवायला आहेत, बाकी सगळं सरकार देवेंद्र फडणवीसच चालवतात, किंवा देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना झाकोळून टाकलेलं आहे. एकनाथ शिंदे कोणाच्या खिचगणतीत नाही असं म्हटलं जात होतं. आणि त्यामुळे लोकसभेला एकनाथ शिंदे यांचे 7 खासदार निवडून आले.
त्यात त्यांनी दाखवून दिलं की आपण शिवसेनेचा जो कोर वोटर आहे त्यापैकी जवळजवळ 70% आपल्याकडे आणला. उद्धव ठाकरेंकडे कोर वोटर राहिला नाही. त्यांना मुस्लिम, दलित आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या मेहरबानीवर जगायची पाळी आली आहे. हे सगळं निवडणुकीच्या निकालातून झालं हे मी तुम्हाला सांगून झाले. पण आत्ता जो सर्वे आलाय त्यामध्ये एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून लोकप्रियता आणि त्यांनी केलेल्या कामाविषयी, मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाविषयी जनमानसातलं समाधान जे आहे हे सांगतं की आगामी राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या आगामी राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हा सगळ्यात मोठा छुपा रुस्तुम आहे. छुपा रुस्तुम आहे. मुख्यमंत्री म्हणून मला असं वाटलं होतं की निदान उद्धव ठाकरेंशी त्यांची तुलना 2.5 वर्षात, काय होणार तुलना सांगा मित्र. जेव्हा तुम्ही अखंड मिंदे खोके काय काय आरोप करताय अशाही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांची ही जी 34-30%, 33% लोकप्रियता दाखवली जाते किंवा लोक समाधानी असतात किंवा खूप समाधानी मिळून 57-60% जाते. गंमत का, महाविकास आघाडीची महायुतीची जी लोकप्रियता आहे त्यापेक्षा महाविकास आघाडीची लोकप्रियता जास्त दिसते. पण जेव्हा मुख्यमंत्र्याचा विषय येतो तेव्हा एकनाथ शिंदे हे महायुतीपेक्षाही बाजी मारून जाताना दिसतात. तेव्हा त्याला छुपा रुस्तुम म्हणायला लागतं. आणि हे करताना मी जे काय त्याचं आकलन करतो ते असं, मला सचिन तेंडुलकर आठवतो मित्रांनो. ज्या वेळेला सचिन तेंडुलकरचा बॅड पॅच चालू होता तेव्हा माध्यमातून, इतर ठिकाणाहून टीका टिप्पणी व्हायची, हा रिटायर का होत नाही, आता खूप वर्ष झाली, आता रिटायर व्हायला हरकत नाही, असं बोललं जात होतं. आणि ज्या वेळेला याविषयीचे प्रश्न, टीका झाली त्यावरचे प्रश्न सचिन तेंडुलकरला विचारले गेले तेव्हा सचिन तेंडुलकरने एकच उत्तर वारंवार दिलं होतं की मी टीकेला उत्तर देत नाही, माझी बॅट उत्तर देईल. आणि मग त्या बॅड पॅच मधून बाहेर पडत जी काय फटकेबाजी सचिन करायचा, बोलायचा नाही, कृतीतून उत्तर द्यायचं. मला वाटतं की एकनाथ शिंदे त्यांच्यावर जो शिव्यांचा, टीकेचा वर्षाव होतो त्याला आपल्या कृतीतून उत्तर देतात. कृतीतून उत्तर देतात. मग ते इर्षाळ गडावर जी दरड कोसळली, त्या इर्षाळ गडावर एवढ्या पावसात जाताना फायर ब्रिगेडचा एक अधिकारी मृत्युमुखी पडला. तो भर पावसामध्ये एकनाथ शिंदे तो इर्षाळ गडचा कडा चढून गेले आणि उद्धव ठाकरे तिथे व्हॅनिटी काय म्हणतात ती व्हॅन घेऊन गेले होते. गड चढले नाही पण तिथपर्यंत जायचं तरी सगळ्या सुविधांनी सज्ज अशी व्हॅन लागते उद्धव ठाकरेंना. असा मुख्यमंत्री आणि हा मुख्यमंत्री. अर्थात देवेंद्र फडणवीसांच्या काळात देखील मला वाटते की असं केव्हा तरी जेव्हा त्या अंबरनाथला आणि बदलापूरला पाण्यामध्ये ट्रेन अडकल्या होत्या त्यामध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढायला मंत्री असून सुद्धा एकनाथ शिंदे त्या ट्रेन पर्यंत पोहोचले होते. माणूस कृतीतून उत्तर देतो हे लक्षात घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री आहे पण मुख्यमंत्री असताना सुद्धा सामान्य कार्यकर्ता राहून एकनाथ शिंदे यांनी ज्या प्रकारे जनतेचं मन जिंकून घेतलेलं आहे त्याचं प्रतिबिंब ह्या इंडिया टुडेच्या त्या सर्वेमध्ये पडलेलं दिसतं की त्यांच्याविषयी मतदार किंवा जनता खूप समाधानी आहे किंवा समाधानी आहे. ही संख्या जवळजवळ 60% जाते आणि नाराज असलेल्यांची संख्या 10-15% सुद्धा नाहीये. आणि ही बाब सगळ्यात मोठी आणि महत्वाची आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की भाजपमध्ये किंवा महायुतीच्या बाबतीत जेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुकांचा प्रश्न विचारला जातो तेव्हा मोठ्या चतुराईने देवेंद्र फडणवीस साफ सांगतात की लोकसभा असो किंवा विधानसभा असो आम्ही एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीची निवडणूक लढवत आहोत, लढवणार आहोत. कारण जनमानस आज एकनाथ शिंदेच्या बरोबर आहे याची कबुलीच एक प्रकारे गेले लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून भाजपानेही दिलेली आहे.
जागा एकनाथ शिंदे किती लढवतील, त्यांचे आमदार किती येतील सोडा, पण शेवटी एखादं सरकार चालवताना लोकप्रिय नेता आवश्यक असतो. जनतेला आपल्या मदतीला धावून येणारा नेता असं वाटतं, त्याकडे जनता झुकते, मतदार झुकतो, याचं भान भाजपला आहे. आणि त्यापेक्षाही एक वेगळी माहिती मला आहे. त्यामुळे भाजप मुख्यमंत्री पदावर दावा जास्त आमदार आले तरी करणार नाही. जास्त आमदार आले तरीही भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करणार नाही. आपली आणि शिवसेनेची युती ही उद्धव ठाकरे म्हणतात तशी सडलेली नाही. सडलेली मानसिकता उभाटा शिवसेनेत आहे, पण युतीमध्ये आजही तो घरोबा आणि एकमेकांविषयीची आपुलकी आहे. म्हणून शिंदेचे आमदार कमी असून मुख्यमंत्रीपद हे फक्त डावपेच म्हणून दिलं नव्हतं, तर युतीचा नेता म्हणून सुद्धा जो चांगला असेल, जो लोकप्रिय असेल, त्याच्याकडे सोपवू ही मानसिकता भाजपने दाखवलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं की विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे हा छुपा रुस्तुम ठरलाय. आणि एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जितका शिवराळपणा एकनाथ शिंदेच्या बाबतीत आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय राऊत किंवा त्यांच्या सगळ्या बगलबच्च्यांनी केलेला आहे, त्या प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा आपल्या कृतीतून जनतेला सुखावणारी कामं करून जनतेचा दुवा मिळवण्याकडे एकनाथ शिंदे यांचा कल राहिलेला आहे. आणि आपण आपल्या कामावर जर ठाणं जिंकू शकलो तर महाराष्ट्र जिंकायला वेळ लागणार नाही. ही खुणगाट एकनाथ शिंदेनी मनाशी बांधलेली आहे. आणि म्हणूनच 2 वर्षामध्ये तुम्ही जर तुलना केलीत एकनाथ शिंदेच्या विरोधात उठवलेला गदारोळ आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदेकडून झालेले प्रत्यारोप किंवा आरोप यांची तुलना केली तर उद्धव ठाकरे गोटातून 90 आरोप झाले असतील तर 10 वेळाच त्याला उत्तर किंवा प्रत्यारोप एकनाथ शिंदे यांच्याकडून झालंय. मुद्दा सरळ आहे मित्रांनो. बकवास करण्यापेक्षा, शिव्याशाप देण्यापेक्षा आपल्या कृतीचा असा एक दणदणीत ठोसा मारायचा की आपण बाळासाहेबांचे खरे वारस ठरलो पाहिजे. बाळासाहेब नेहमी म्हणायचे, शिवसेनेवर सगळ्या मीडियामधून जबरदस्त घणाघात व्हायचा. आज जे कोणी उद्धव ठाकरेंना सिंपती, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे म्हणून आरत्या करत असतात, ती सगळी माध्यमं, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, तुम्ही घ्याल तो पेपर, म्हणाल ते संपादक, हे सगळे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात आपली हयात खर्ची घातलेले आहेत. पण रोज उठून बाळासाहेब त्यांना उत्तर देत नव्हते. कधीतरी एक दिवस एखादा व्यंगचित्र किंवा एका भाषणातून बाळासाहेब सगळे ठाकरे सगळ्या आपल्या विरोधी पत्रकारांना, माध्यमांना आणि आपल्या विरोधी पक्षांना जमीनदोस्त करून टाकायचे. आणि म्हणून ते म्हणायचे, सौ सोनार की एक लोहार की. तो वारसा उद्धव ठाकरेंना समजला सुद्धा नाही, म्हणून ते रोज सोनारासारखी टक 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 करणारी बारीक हातोडी घेऊन टकटक करत बसतात. आणि एकनाथ शिंदे आपल्या कामाच्या घणाघातातून उद्धव ठाकरेंचा सगळा आरोप उद्ध्वस्त करून टाकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या मूड ऑफ द नेशन हा जो सर्वे इंडिया टुडेने सादर केलेला आहे, त्याच्यामधली सगळ्यात धक्कादायक आणि सगळ्या महाराष्ट्राच्या राजकीय विश्लेषकांना अचंबित करून टाकणारी, चकित करून टाकणारी गोष्ट कुठली असेल तर मुख्यमंत्री एक म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाला जनतेने दिलेली अपूर्व आणि प्रचंड अशी मान्यता. जवळजवळ 60% आसपास जर मतदार एकनाथ शिंदे यांच्या कामावर समाधानी असेल तर मग अजितदादा सोबत नसतानाही महाविकास आघाडी एकनाथ शिंदे यांच्या महायुती म्हणजे शिवसेना आणि भाजप हे दोनच पक्ष युती म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे गेले
तर फार मोठं यश मिळवू शकतात, याची चाहूल ह्या इंडिया टुडेच्या सर्व्हेमध्ये लागते. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.